आपण रोज जेवण करतो. हो. असं नाही म्हणत की काल जेवलो मग आज काय जेवायची गरज आहे. तर तसं रामायण आहे की काल ऐकलं म्हणून आज काय गरज आहे असं नाही. अच्छा. कालही गरज होती, आजही गरज आहे आणि उद्यालाही गरज असेल. हो. आणि त्यामुळे जसं आपण जेवण घेतो तसं रामायण ऐकायला पाहिजे. प्रत्येक भाषेचं मला असं वाटतं की गौरव काही असेल तर तो म्हणजे त्या भाषेत लिहिलेलं रामायण. तर वाल्मिकी रामायणामध्ये लक्ष्मण रेखा नाही. अच्छा. कंब रामायणात पण नाहीये हो. किंवा तुलसी रामायणात पण नाहीये. शबरीनं दिलेलं उष्टभोर राम बी सकट खातो, बी सुद्धा थुंकत नाही. इतकं त्याला त्या प्रेमाचा आदर आहे, हो. नाही का? किंवा ते प्रेम आवडतं त्याला. पण लक्ष्मण खात नाही आणि रामाचं लक्ष नसताना तो ते असं टाकून देतो. थायलंडमधले जे राजे होते त्यांनी राम हेच बिरुद घेतले. हो. सो राम पहिला, दुसरा, तिसरा, आता 10वा राम राज्य करतोय तिथे. रामायणावर आधारित तिथल्या लोककला आहेत. मग तिथे आपल्याला कठपुतलीचे खेळ दिसतील, हो. कळसूत्री भावल्यांचे खेळ दिसतील, शॅडो पपेट्स दिसतील किंवा तिथले वेगवेगळे डान्स आहेत, फोक डान्स जे आहेत, की मुखवटे लावून केलेले लाखून खोल नावाचा नृत्य प्रकार असेल किंवा रामायण बाले नावाचा प्रकार असेल. तर त्या सगळ्यामधून रामायणच सांगतात. ह्या राजानं रामासारखं राज्य केलं आणि रामासारखं त्यानं पुत्रवत प्रजापालन केलं. असा जो शिलालेख आहे तो एका मुस्लिम राजाबद्दल आहे. म्हणजे तो राजा रामामुळे चांगला राजा झाला. दंडकारण्यामध्ये निराकार निर्गुण असा ओंकार राम, लक्ष्मण आणि सीतेच्या रूपानं साकार होऊन आलेला आहे. तर जैन रामायण सांगताना त्यांना काय शिकवायचं? अहिंसा शिकवायची. त्यामुळे मग ते रामाच्याकडून रावणाचा वध करत नाहीत. लक्ष्मण करतो रावणाचा वध. असा बदल होतो. जातक कथा आहे, दशरथ जातक. तर सगळ्या जातक कथा अशा आहेत की हा माझा मागचा कुठला तरी एक जन्म होता आणि मागच्या कुठल्या तरी एका जन्मात मी राम होतो. गुरु गोविंद सिंग जे आहेत त्यांना तर हे हनुमान नाटक इतकं आवडायचं. ते सकाळ संध्याकाळ त्याचे पाठ करायचे आणि त्याची त्यांनी एक लहान पोथी करून घेतली होती. ती पोथी त्यांच्या कमरेला बांधलेली असायची. आपले राष्ट्रपुरुष कोण आहेत? तर सगळे 24 तीर्थंकर आहेत, गौतम बुद्ध आहेत, 10 शीख गुरु आहेत, आपले होऊन गेलेले ऋषीमुनी आहेत, किंवा अर्जुन, कृष्ण, पांडव, नाही का? हे सगळे आपले राष्ट्रपुरुष आहेत. आणि आपण ह्या प्रत्येक जण जर का पाहिला तर ह्या प्रत्येकाला राम अत्यंत आवडीचा आहे. ह्या प्रत्येकासाठी राम आदर्श आहे. रामाचं जे जगणं आहे ते मूर्तिमंत गीता आहे. मूर्तिमंत गीता. पण ते आपल्याला कळलं नाही म्हणून रामाला पुन्हा जन्म घेऊन कृष्ण रूपात ते तत्वज्ञान काय आहे हे सांगायला लागलं. तर गीतेचं तत्वज्ञान म्हणजे रामाचं आयुष्य. अर्जुनाला कृष्णाचं ते विराट रूप दर्शन होतं. तसं शाक्त रामायणामध्ये रामाला सीतेचं दर्शन होतं. त्या कुठल्याही वेब सिरीज पेक्षा रामायण तुम्हाला खूप समाधान देणार आहे. नमस्कार, मी तुषार माळी. देशकालमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, देशकालमध्ये आपण नेहमीच देश आणि कालाशी सुसंगत अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो. पण आज आपण एक असा विषय निवडला आहे जो या देश आणि कालाच्या पलीकडे आहे. रामायण. रामायण म्हणजे नक्की काय? एक कथा, एक महाकाव्य, एक धर्मग्रंथ, इतिहास की एक महान सांस्कृतिक वारसा? या रामायणाचं स्वरूप कसं आहे, याचा विस्तार किती आहे आणि याचा प्रसार किती झालेला आहे, याबाबत आज आपण अधिक जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्यासोबत आहेत दीपालीताई पाटवतकर. दीपालीताई या एक प्रसिद्ध लेखिका आहेत आणि भारत विद्येच्या अभ्यासक आहेत. दीपालीताई, तुमचं देशकालमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. नमस्कार. मला पुन्हा देशकाल ह्या चॅनलवरती बोलायला, तुमच्या सगळ्या श्रोत्यांशी कनेक्ट व्हायला अतिशय आनंद होतोय. खूप धन्यवाद. जसं मी आत्ता म्हटलं की
रामायण हा अगदी देशकालातीत असा विषय आहे. होय. तर याचं खरं स्वरूप जे आहे ते थोडं तुम्ही आम्हाला सांगा, की महाकाव्य, धर्मग्रंथ की इतिहास? अम, असं म्हणतात बरं का, की भारतामध्ये 300 रामायणं आहेत. हं. त्याहून जास्तही असतील, हो. की पहिलं जे रामायण आहे, हं. ते म्हणजे वाल्मिकींचं रामायण. त्याला आद्य काव्य म्हटलंय. हं. वाल्मिकींना आदिकवी म्हटलेलं आहे. हो. त्यामुळे एक अगदी निश्चित आहे, की आपल्याला समजा जर का खरं काय आहे किंवा एखाद्या गोष्टीचं काही विश्लेषण करायचं असेल, तर आपल्याला वाल्मिकी रामायण वाचलं पाहिजे. हं. आणि एक वाल्मिकी रामायणच असं आहे, की ज्याला इतिहास म्हटलंय. अच्छा. त्या ग्रंथाला फक्त इतिहास म्हटलंय. हं. बाकीची जी रामायणं आहेत, ती वाल्मिकींच्या रामायणावरून स्फुरलेली हो. किंवा त्याचं भाषांतर केलेली अशी हं. रामायणं आहेत. अच्छा. तर त्याला रामकथा पण म्हटलेलं आहे. हं. आणि मग आपल्याला असं दिसतं, की रामायण हे प्रत्येक भाषेमध्ये हो. आलेलं आहे. मग ते अगदी प्राकृत भाषांमध्ये आहे, काश्मीरीमध्ये आहे, तमिळमध्ये आहे, हं. गुजराती, बंगाली, आसामी अशा विविध भाषांमध्ये रामायण आलेलं आहे. हं. रामायण असं आहे, की ते तुम्ही जसं म्हणालात, तर देश आणि काल हं. ह्या दोन्हीची त्याला बंधनं नाहीत. हो. त्याच्या पलीकडचं आहे. हो. आणि त्यामुळे रामायणाच्या काळापासून आजच्यापर्यंत हं. आणि कोणत्याही प्रकारची भौगोलिक सीमा नसलेलं हं. असा हा ग्रंथ आहे किंवा असं हे काव्य आहे, हो. की जे विविध भाषांमध्ये आणि सतत लिहिलं गेलं. एक ह्याची गंमत सांगते. मोल्ला नावाची एक कवयित्री होती, हं. तेलुगू. तर शिवभक्त आहे ती. हं. आणि तिनं रामायण लिहिलं. तर ती काय म्हणते, की आपण रोज जेवण करतो. हो. असं नाही म्हणत, की काल जेवलो मग आज काय जेवायची गरज आहे, हं. नाही का? तर तसं रामायण आहे, की काल ऐकलं म्हणून आज काय गरज आहे असं नाही. अच्छा. कालही गरज होती, आजही अच्छा. गरज आहे आणि उद्यालाही गरज असेल. हो. आणि त्यामुळे जसं आपण जेवण घेतो, तसं रामायण हं. ऐकायला पाहिजे. आणि त्यामुळे प्रत्येक काळात ते वेगवेगळ्या प्रकारे सांगायला लागतं, वेगवेगळ्या भाषेत सांगायला लागतं हं. हं. आणि तसं सांगितलं गेलेलं आहे. आत्ताच आपण उल्लेख केला, की अनेक त्याच्या वेगवेगळ्या व्हर्जन्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची रामायणं आहेत. हं. तर काही प्रसिद्ध रामायणं त्यातली कुठली आहेत ते थोडं आम्हाला सांगा? आता याच्यामधलं सगळ्यात प्रसिद्ध जर का रामायण पाहायचं असेल तर ते तुलसीदासांचं. अच्छा. सो तुलसीदासांनी जे ब्रजभाषेत लिहिलेलं हं. रामायण आहे, ते अत्यंत प्रसिद्ध आहे आणि त्याचा प्रचारही खूप झालेला आहे. अनेक लोकं म्हणजे आजही ते अनेकांच्या वाचनामध्ये आहे. हो. त्यानंतर तमिळमधलं कंब रामायण, हं. ते पण तितकंच प्रसिद्ध आहे. हं. आसामीमधलं सप्तकांड रामायण, हो. ते पण प्रसिद्ध आहे. आणि आपल्याकडे महाराष्ट्रात जर का आपण पाहिलं तर एकनाथांनी लिहिलेलं रामायण आहे, हं. ज्याला एकनाथी रामायण हो. म्हणतात. आणि मला असं वाटतं अलीकडच्या काळातलं जे गीत रामायण आहे गीत रामायण. गदिमांचं, तर ही मुख्य रामायणं झाली. हं. पण प्रत्येक भाषेत आपल्याला रामायण मिळेलच, हं. की त्याच्यामधली एक मला हं. गोष्ट सांगायला आवडेल बरं का, की प्रत्येक भाषेचं मला असं वाटतं, की गौरव काही असेल, हं. तर तो म्हणजे त्या भाषेत लिहिलेलं रामायण. अच्छा. तर आता गुजरातमध्ये अ, अशी परिस्थिती आली होती, की गुजराती भाषेला महत्त्व नव्हतं. हं. तर मग तिथे एक संत होते. ते म्हणाले, की नाही गुजराती भाषेला महत्त्व मिळायला पाहिजे. ते महत्त्व कसं मिळेल? हं. तर त्यासाठी ते म्हणाले, की मी रामायण लिहितो. बरं. आणि मग त्यांनी गुजराती भाषेमध्ये रामायण लिहिलं. हं. आणि मग ती काय म्हणायचं त्या भाषेचा दर्जा वाढला. हो. हे रामायण दिस इज व्हॉट इट डज. किंवा सौराष्ट्री भाषा होती. हं. ती जवळ-जवळ नष्ट झाली होती. तिथले सगळे लोकं मायग्रेट करून दक्षिणेला गेले. हं. आणि दक्षिणेमध्ये ते बोलायचे ती भाषा. पण त्याला काय बरं म्हणायचं अशी ती नष्ट होत चालली आहे. मग आता काय करायचं? हं. त्यांनी रामायण लिहिलं अच्छा. त्या भाषेत. म्हणजे भाषा टिकवायची असेल, भाषेचा गौरव हो. वाढवायचा असेल, तर त्याच्यामध्ये रामायण लिहिलं गेलंय असं आपल्याला दिसतं. खूप छान. आणि मग रामायणाचा भारतात तर सगळीकडे प्रसार झालाच आहे. होय. पण भारताबाहेरही याचा प्रसार झाला आहे असं आपण नेहमी ऐकतो.
तर तो कसा, तो थोडा आम्हाला सांगा. भारतीय लोक सतत भारताबाहेर गेलेली आहेत. हम्म. म्हणजे आज आपण असं म्हणतो की सगळेजण उठून अमेरिकेत जातात हो. किंवा आता आजकाल शिकायला जातात, पूर्वी शिकवायला जायचं, हम्म. असा फरक होता. आणि पूर्वी शिकायला पण भारतामध्ये यायचे. हम्म. तर अशी ही ये-जा होती की अम, अभ्यासासाठी भारतामध्ये येणारे लोक होते हम्म. आणि इथले ग्रंथ घेऊन बाहेर जाणारे लोक होते. हम्म. आणि हे असं अनेक वर्ष चालू आहे. म्हणजे कमीत कमी आपल्याला असं माहिती आहे की 2500 वर्ष तर हे चालूच आहे. अच्छा. त्याच्याही पूर्वी चालू असणार आहे. पण 2500 वर्ष तर भारतातनं लोक बाहेर जात आहेत, भारतामध्ये लोक येत आहेत. आणि हे जे असे सगळे प्रवासी आहेत, ते बरोबर जाताना अनेक ग्रंथ घेऊन जात आहेत. त्याच्यात एक रामायण आहे. आणि त्याद्वारे मग रामायणाचा प्रचार प्रसार झाला. त्याबरोबरच एक काळ असा होता की जेव्हा भारतातून अनेक बौद्ध भिक्षू बाहेर गेलेत आणि त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार केलेला आहे किंवा बुद्धाच्या शिकवणीचा प्रसार केलाय. तर बौद्ध पंथामध्ये सुद्धा रामायण आहे. अच्छा. त्यामुळे आपोआपच त्याबरोबर राम पण ह्या विविध देशांमध्ये पोचलाय. आणि मग आपल्याकडे जसं रामायणामधलं जे कथानक आहे किंवा जी कथा आहे, जे प्रसंग घडतात, ते इतर रामायणांच्या याच्यात पण सारख्याच कथा आहेत की त्यात काही फरक आपल्याला आढळतो? साधारणपणे आपण जर का पाहिलं ना, तर कोर एकच आहे की राम, लक्ष्मण आणि सीता हे नायक आहेत. हो. रावण हा खलनायक आहे. आणि रावण सीतेला पळवून नेतो. मग सीतेचा शोध घेऊन युद्ध करून रावणाचा वध होतो. हे जे कोर आहे हे आपल्याला सगळीकडे दिसेल. अच्छा. ह्याच्यामध्ये बदल होत नाही. पण बाकीच्या गोष्टी वेगवेगळ्या अशा बदलतात बरं का. की उदाहरणार्थ लक्ष्मण रेखा. तर वाल्मिकी रामायणामध्ये लक्ष्मण रेखा नाही. अच्छा. कंब रामायणात पण नाहीये किंवा तुलसी रामायणात पण नाहीये. पण ती कथा काय बरं म्हणायचं, लोककथा आहे, लोकांमध्ये इतकी प्रिय आहे की झुरळांसाठी जे एक औषध आहे त्याचं नाव लक्ष्मण रेखा देतात की ही मारलं की झुरळ येणार नाही. इतकी ती लक्ष्मण रेखा पॉप्युलर आहे. तर बदल म्हणायचं तर हे आपल्याला असे दिसतात. किंवा खारीची गोष्ट येते की खारीनं पण मदत केली सेतू बांधायला आणि रामानं तिच्या पाठीवरनं हात फिरवला, म्हणून भारतातल्या खारीच्या पाठीवर 3 चंदेरी पट्टे दिसतात, नाही का. किंवा शबरीची उष्टी बोरं. आता वाल्मिकी रामायणामध्ये शबरी योगिनी आहे आणि ती राम लक्ष्मणाला फळं आणून देते, एवढंच आहे. अच्छा. पण मग ते जसं जसं काय बरं म्हणायचं, भक्ती रस वाढतो तसं मग शबरी ती बोरं चाखून फक्त गोड बोरं तेवढी रामाला देते. आता ह्याच्यामध्ये गंमत पहा, एक राधेश्याम रामायण आहे आणि हिंदीमधलं आहे ते. तर आता ही शबरीच्या उष्ट्या बोरांची कथा झाली. आता ही आपल्याला उष्टी बोरं पुराणात पण दिसत नाहीत. पण आता ह्या अशा अलीकडच्या जे रामायण आहेत त्याच्यामधल्या ह्या रामायणामध्ये राम आणि लक्ष्मण शबरीच्या आश्रमात जातात. मग शबरी त्यांना उष्टी बोरं देते. मग राम खातो आणि राम बी सुद्धा थुंकत नाही. की तो हे कसं वर्णन आहे ना की भगवद्गीतेमध्ये जे कृष्णानं म्हटलेलं आहे की मला भक्तानं दिलेलं फळ, फूल, पान किंवा पाणी सुद्धा मी प्रेमानं सेवन करतो. आणि त्याच्यामध्ये भगवान म्हणतात की मी फूल खरं तर हुंगायला पाहिजे, पण मी भक्ताच्या प्रेमासाठी ते खातो. किंवा मी फळ फक्त काय बरं खायला पाहिजे, पण मी बी सकट खातो. तसं शबरीनं दिलेलं उष्टबोर राम बी सकट खातो, बी सुद्धा थुंकत नाही. इतकं त्याला त्या प्रेमाचा आदर आहे, नाही का, किंवा ते प्रेम आवडतं त्याला. तर राम असं खातोय आणि लक्ष्मणाला काही ते आवडत नाही, तो काही खात नाही. मग राम त्याला म्हणतो, अरे पहा खूप गोड आहे, असं फळ तू कधीच खाल्लं नसशील. असं म्हणून राम त्याच्या हातात एक बोर देतो, पण लक्ष्मण खात नाही आणि रामाचं लक्ष नसताना तो ते असं टाकून देतो. अच्छा. मग ते बोर गडगडत जातं द्रोणागिरीवर आणि तिथे ते बी रुजते आणि त्याच्यामधनं जे झाड येतं ते संजीवनी.
हो. हे ह्या रामकथेमध्ये आहे. बरं. हं? आणि मग पुढे ते युद्ध होतं, मग त्याच्यामध्ये लक्ष्मण जखमी होतो, मग त्याला संजीवनी पाहिजे असते. हं. मग हनुमान जाऊन जी संजीवनी आणतो ती त्या हो. बोरातून आलेली असं. आणि मग हा कवी काय म्हणतो, तो म्हणतो की ती शबरीची जी बोरं होती हं. ते कवच होतं, हं. रक्षक कवच होतं. हो. आणि लक्ष्मणानं ते खाल्लं नाही म्हणून तो पडला हां. आणि शेवटी त्याला त्या बोराच्याच संजीवनीनं बरोबर. वाचवलं. तर अशा म्हणजे ह्या इतक्या वेगवेगळ्या कथा आपल्याला वेगवेगळ्या रामायणांमध्ये दिसतात. हं. खूप गोड आहेत. हो. म्हणजे मी ना कधी असं म्हणत नाहीत की ह्या कथा घुसडलेल्या आहेत. हं. देशकाल परत्वे, हं. वेगवेगळ्या कथा, त्या त्या काळातल्या अत्यंत भक्तिवान आणि ज्ञानी लोकांनी हं. ह्या सांगितल्या आहेत. आणि म्हणून त्या महत्त्वाच्या पण आहेत. आणि रामायणाचा जर का रस आपल्याला प्यायचा असेल तर तो ह्या अशा सगळ्या कथांसकट त्याचं सेवन करावं असं मला वाटतं. आणि आत्ताच आपला विषय झाला की भारताच्या बाहेर पण रामायण पोहोचलेलं आहे. हं. तर तिथल्या काही कथा आहेत का किंवा तिथल्या संस्कृतीमध्ये रामायण हे कसं रुजलं याचे काही हं. उदाहरण? तर जसं मी मगाशी म्हटलं की प्रवासी इथून गेलेत किंवा व्यापारी गेलेत, ते सोबत रामकथा घेऊन गेलेत. तिथे त्यांनी ती कथा सांगितली आहे, लोकांनी ऐकली आहे. आणि मग प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या भाषेत पण रामायण असावं, हो. आपल्या भाषेत पण ही कथा असावी. आणि मग आग्नेय आशियाई देशांमध्ये हं. त्यांनी तिथल्या भाषेमध्ये पण रामायण लिहिलं. अच्छा. मग ते थायलंडमध्ये आहे, मलेशियामध्ये आहे, हं. कंबोडियाच्या खमेर भाषेमध्ये आहे, जावामध्ये आहे. हं. जावामध्ये जावनीज जी जुनी भाषा होती त्याच्यामध्ये रामायण लिहिलं, म्हणजे महाकाव्यच लिहिलेत. हं. ही सगळी काव्य आहेत. तिथे इतका प्रभाव आहे भारतीय साहित्याचा की केवळ तिथे रामायणच लिहिलंय असं नाही, हं. तर त्यांनी जे मीटर वापरलंय हं. काव्यासाठी ते हो. पण श्लोकासारखंच मीटर आहे. बरोबर. इतका प्रभाव आहे. आणि मग ह्या ज्या सगळ्या कथा लिहिल्या गेल्यात, तर फिलिपिन्सपर्यंत आहे. फिलिपिन्समध्ये रामायण आहे, हं. अ, इंडोनेशियामधलं रामायण आहे, कंबोडियामध्ये आहे, मलेशिया, थायलंडमध्ये आहे. आता ह्या रामायणांमधले फरक, हं. की थायलंडमधलं जे रामायण आहे ते तिथल्या मेकॉंग नदीच्या काठावर घडतं. हां. म्हणजे आपल्याकडे कसं आता गंगेच्या काठावर होतंय हो. काहीतरी, ते तिथे मेकॉंग नदीच्या काठावर होतं. किंवा तिथले जे रामायण आहेत त्याच्यावरती थोडासा बौद्ध प्रभाव आहे. हं. त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला थोडी अहिंसा जास्त अच्छा. दिसेल. किंवा तिथला परिणाम पण आपण जेव्हा पाहतो, रामायणाचा परिणाम तिथे कसा आहे, तर थायलंडमधले जे राजे होते हं. त्यांनी राम हेच बिरुद घेतले. हो. सो राम पहिला, दुसरा, तिसरा, आता 10वा राम हं. राज्य करतोय तिथे. किंवा त्यांची जी राजधानी होती त्या राजधानीचं नाव अयोध्या. अच्छा. की म्हणजे इतका परिणाम आहे हो. की रामानं जसं राज्य केलं तसं राज्य करणारा हा राजा होता, असा तिथे एक शिलालेख आहे. सो असा हा रामायणाचा तिथे असलेला परिणाम हं. आणि तिथे रुजलेलं रामायण. मग त्यांनी रामायणावर आधारित वेगवेगळे ग्रंथ लिहिलेत. हं. तसंच महाभारतावर पण आहेत. रामायणावर आधारित तिथल्या लोककला आहेत. हं. मग तिथे आपल्याला कठपुतलीचे खेळ दिसतील, हो. कळसूत्री भावल्यांचे खेळ दिसतील, हं. शॅडो पपेट्स दिसतील, हं. किंवा तिथले वेगवेगळे डान्स आहेत, हं. फोक डान्स हं. जे आहेत, की मुखवटे लावून केलेले लाखून खोल नावाचा नृत्य प्रकार अच्छा. असेल किंवा रामायण बाले नावाचा प्रकार असेल. हं. तर त्या सगळ्यामधून रामायणच सांगतात. हो. इंडोनेशियामध्ये पण रामायण आहे असं ऐकतो आपण. हो, खरं हो. तर इंडोनेशिया हा एक मुस्लिम देश आहे. अगदी बरोबर. पण तरी ते रामायण कसं फॉलो करतात किंवा त्यांना ते कसं जोडून ठेवतं? हो. आता पहा कशी गंमत आहे ना, की कंबोडिया बौद्ध आहे, हो. पण त्यांनी रामायण धरून ठेवलंय. इंडोनेशिया इस्लामी हो. देश आहे, पण त्यांनी रामायण धरून ठेवले. कारण त्यांना त्यांची संस्कृती माहिती आहे, हं. की राम किंवा रामायण ही संस्कृती आहे आणि त्यांनी आपल्या संस्कृतीला धरून ठेवले.
तर त्याचा परिणाम मी सांगितला नाही का, हं. की तिथला तो जो मी शिलालेख म्हटलं, की ज्याच्यामध्ये म्हटलं, की ह्या राजानं रामासारखं राज्य केलं आणि रामासारखं त्यानं पुत्रवत प्रजापालन केलं. असा जो शिलालेख आहे तो एका मुस्लिम राजाबद्दल आहे. हं. म्हणजे तो राजा रामामुळे चांगला राजा झाला, बरोबर. नाही का? आता आपण ह्याच्याबरोबर विरुद्ध जर का पाहिलं तर पाकिस्तानमध्ये, हो. तिथे आधी होतं ना रामायण. त्या भागामधली लोकं रामायण गायची, रामायणावर नृत्य करायची, त्याच्यावरती कठपुतलीचे खेळ करायचे. हं. सगळं चालायचं. रावण दहन व्हायचं तिथे, रामलीला चालायची. हं. पण जसं स्वातंत्र्य मिळालं आणि जसं फाळणी झाली, हं. तसं त्यांनी रामायणाशी फारकत घेतली आणि त्यांनी त्यांची संस्कृती सोडून दिली, हं. नाही का? तर रामायण सोडल्यावर रामराज्य कसं असतं, हं. हे त्यांना माहितीच नाही. ते रामराज्याला पारखे झाले. हं. तर रामायण धरून ठेवायचं म्हणजे ते केवळ एक रिलिजन आहे असं हां, नाही, पंथ. धर्म आहे, हो. की त्याच्यामध्ये कुठली अशी उपासना नाही शिकवली आहे, बरोबर. नाही का? किंवा कुठला अमका देव आहे, अमक्या देवाची प्रार्थना करा असं नाही. पण तुमचा धर्म पाळा. हं. मग राजा म्हणून तुम्ही तुमचा धर्म कसा पाळाल? हो. किंवा पतिधर्म काय आहे, हं. पत्नी धर्म काय आहे? हं. तर हे शिकवणारं तो एक महान ग्रंथ आहे. हं. आणि तो जर का ग्रंथ तुम्ही सोडून दिला तर काय होतं त्याचं उदाहरण म्हणजे मला असं वाटतं की आजचं पाकिस्तान आहे. हो. आणि याच्यामध्ये जसं आता आपण उल्लेख केला, की वेगवेगळ्या लोककलांमध्ये पण रामायण आलेलं आहे. हो. नृत्याद्वारे ते व्यक्त होतं. कधी जसं आता आपण गीत रामायणाचा पण उल्लेख हो. केला. तर असं काय रामायणामध्ये अशी कुठली शक्ती आहे, की लोकांना ती वारंवार बघावी किंवा वारंवार त्याचा अनुभव घ्यावा असं वाटतं आणि वेगवेगळ्या रूपांमध्ये ते आपल्यासमोर येतं आणि तरी त्याची गोडी कमी होत नाही. हो. अ, रामायणाची खरं तर कथा पाहिली तर वरवर पाहिली तर ती अगदी साधी छोटी कथा आहे. म्हणजे परीकथा पण म्हणू शकतो आपण, की असा एक राजपुत्र आहे, एक राजकन्या आहे, हं. एक राक्षस आहे. तो राक्षस तिला पळवून नेतो आणि मग तो राजपुत्र अत्यंत प्रचंड पराक्रम करून हं. त्या राक्षसाला मारून तिला परत घेऊन येतो. असं वरवर पाहिलं तर ती अगदी अशी हो. परीकथाच म्हणू शकतो आपण अशी आहे. पण त्याच्यामधली जी रियालिटी आहे, हं. ती रियालिटीमुळे आपल्याला रामायण खेचून घेतं. म्हणजे ती रियालिटी कशी आहे, की राम राम हा मानव आहे. हं. तो देव नाहीये. म्हणजे वाल्मिकी रामायण जेव्हा आपण वाचतो, तेव्हा राम स्वतः म्हणतो, की मी मानव आहे. हं. मग त्याच्याकडे ना असं कुठल्या दिव्य गोष्टी नाहीयेत. हं. सुदर्शन चक्र आहे हो. किंवा 4 हात आहेत हं. किंवा समुद्र ओलांडून जायचंय तर तो काही जादू करत नाही. तो काही त्याच्यावरनं समुद्रावरनं पाण्यावरून चालत जात नाही. बरोबर. एखादा मानवाला म्हणजे मला तरी म्हणजे पुरुषोत्तम आहे ना तो. तर ही इज बेस्ट अमॉंग मेन. हं. तर असा तो जो राम आहे, तो पराक्रम करतो. तो तिथे सैन्य जमवतो. सेतू बांधतो हं. आणि मग तो लंकेमध्ये जातो. अच्छा. मग तिथे पुढचा पराक्रम करतो. तर ह्या रिअलिस्टिक गोष्टी आहेत रामायणामध्ये. हं. कुठेही असं होत नाही की आता सीतेचा शोध घ्यायचा आहे. तर असं नाही होत की राम असं काहीतरी ध्यान लावून बसला आणि त्यानं सगळीकडे जाऊन पाहिलं आणि सीता कुठे आहे कळलं. हं. मानवाला जे करायला पाहिजे ते तो करतो. अच्छा. की आणि तो जे काय करतोय ते पण अचाट आहे. की संपूर्ण जगभर सीतेचा शोध घेणं हो. ह्याच्यासारखं तो कार्य करतो. समुद्रावर पूल बांधायचं हं. असं तो कार्य करतो. हे अचाट आहे. म्हणजे आज सुद्धा जेव्हा मुंबईमध्ये एखादा समुद्रावरती पूल बांधला जातो, सी लिंक वगैरे हो. असं बांधली जाते. आजही आपल्याला त्याचं आश्चर्य वाटतं, खरं आहे. की ही किती मोठी टेक्नॉलॉजी आहे, किती मोठा हा पराक्रम आहे. हं. काय पुरुषार्थ आहे हा. राम सगळं तेच करतो. हो. किंवा अगदी ह्या गोष्टी झाल्या काय बरं म्हणायचं मटेरियल. हं. कुटुंबात कसं वागायचं. हं. तर ह्याचं सुद्धा उत्कृष्ट उदाहरण राम ठेवतो समोर, अच्छा. की आता कैकेयीनं सांगितलंय वनात जायला आणि सगळेजण खरं तर रामाच्या बाजूने आहेत. हं. गुरु वशिष्ठ रामाच्या बाजूने आहेत. दशरथ स्वतः रामाला म्हणतो, की "तू कशाला जातोस वनात? हो. तू मलाच कैद कर आणि तूच राजा हो." दशरथ पण असं म्हणतो किंवा लक्ष्मण म्हणतो, "पाहतोस मी कोण आहे हं. तुला सिंहासनावर बसवण्यापासून थांबवणार." हं.
आणि अनेक प्रजाजन पण रामाच्या बाजूने असणार आहेत, मंत्री पण रामाच्या बाजूने असणार आहेत. असं असून सुद्धा राम जे निर्णय घेतो की मी वनात जाणार. तर ह्या ज्या सगळ्या अशा गोष्टी आहेत, ह्याच्यामधले जे सगळे असे पापुद्रे आहेत, ते आपण जेव्हा एक 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 करत बघायला लागतो, लहान लहान गोष्टी बघायला लागतो आणि त्या इतक्या सुंदर आहेत आणि प्रत्येक वेळेला वाचताना आपल्याला नवीन नवीन कळतं. की आता एक त्याच्यामधला श्लोक सांगते बरं का रामायणातला, की राम लक्ष्मण सीता वनामध्ये जातात. तर पहिल्यांदा लक्ष्मण पुढे, मध्ये सीता आहे, मागे राम आहे. आणि मग दंडकारण्यात मात्र प्रवेश करताना पुढे राम आहे. बरं. तर तिथे वाल्मिकी म्हणतात आदौ राम. आदौ राम आणि सीता सुमध्यमा, सीता मध्ये आहे आणि मागे लक्ष्मण आहे. तो कसा आहे तर अनुजगाम. तर असा लक्ष्मण मागे आहे. तर मग जेव्हा हा श्लोक वाचतो तेव्हा असं लक्षात येतं की ते जे वर्णन केलं ह्या तिघांचं, ते वर्णन असं आहे की राम म्हणजे अकार आहे, आदव. पुढे अकार, पुढे अकार रूपी राम, उकार रूपी मध्यमा, सुमध्यमा, मध्ये उकार रूपी सीता आणि अनुजगाम, मागे मकार रूपी लक्ष्मण. तर ह्याचं वर्णन असं आहे की दंडकारण्यामध्ये निराकार निर्गुण असा ओंकार राम लक्ष्मण आणि सीतेच्या रूपानं साकार होऊन आलेला आहे. हे म्हणजे हे जेव्हा आपण पाहायला लागतो रामायणामध्ये, मग लक्षात येतं की अरे त्याच्यामध्ये किती प्रकारे त्याचा गोडवा घ्यावा आपण, किती प्रकारे ते चाखावं, की त्याच्यातल्या श्लोकांमधला असा रस घ्यावा, की त्याच्यामधलं तत्वज्ञान घ्यावं, की त्याच्यामधला पराक्रम शिकावा, की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रोलमध्ये आपण कसं वागायला पाहिजे हे शिकावं. असं इतकं काही त्याच्यामध्ये वाल्मिकींनी भरलेलं आहे आणि त्यामुळे ते सतत नवीन आहे. आणि मग कसं होतं ना, वैष्णवांना पण वाटतं आपण रामायण सांगावं, शैवांना पण वाटतं आपण रामायण सांगावं. आणि मग शैव रामायणामध्ये कसं होतं की पार्वती विचारते शंकराला की असं काय आहे रामायण तुम्ही सारखं सांगताय, असं काय आहे. तर मग शंकर म्हणतात की तू जशी नित्य नूतन आहेस तसं हे रामायण आहे. तर अशा प्रकारे शैव रामायणामध्ये शंकर पार्वतीला रामाची गोष्ट सांगतात. तर ते म्हणजे प्रत्येकालाच असं वाटतं, किंवा शाक्त लोकांना पण असं वाटतं की नाही आपणही रामायण सांगावं. अच्छा. तर प्रत्येकाला त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं दिसतं आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं वेगवेगळ्या काळाच्या वेगवेगळ्या गरजेनुसार रामायण सांगितलं गेलंय. आणि आता रामाचं हे जे वर्णन वाल्मिकी रामायणात आलंय किंवा त्याची जी गुणवैशिष्ट्य त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात, अशीच इतर रामायणांमध्ये पण दिसतात का? त्यात पण काही फरक येतो? वेगवेगळ्या रामायणांमध्ये फरक येतातच. अच्छा. की आता उदाहरणार्थ की आपण समजा घेतलं की जैन रामायण घेतलं, तर कसं आहे, जैन, बौद्ध, शीख, वैष्णव, शाक्त, कुठला आर्य समाज असेल, लिंगायत असेल, जे कुठले भारतीय पंथ आहेत, ह्या सगळ्या पंथांचं एक कॉमन पूल ऑफ नॉलेज आहे. तो कॉमन पूल ऑफ नॉलेजमध्ये रामायण आहे, महाभारत आहे. आपले सगळे जे पुराण पुरुष आहेत ते ह्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे हे प्रत्येकजण जेव्हा रामायण सांगतात, म्हणजे प्रत्येकाला रामायण आपलं वाटतं आणि ते रामायण जेव्हा सांगतात तेव्हा ते आपल्या पद्धतीनं सांगतात. की जसं आता जैन रामायण आहे, तर जैन रामायण सांगताना त्यांना काय शिकवायचं, अहिंसा शिकवायची आहे. त्यामुळे मग ते रामाच्याकडून रावणाचा वध करत नाहीत, लक्ष्मण करतो रावणाचा वध. अच्छा. असा बदल होतो. किंवा आता जैन रामायणामध्ये अजून एक ते कथा सांगतात की राम लक्ष्मण सीता वनामध्ये आहेत आणि त्यांच्याकडे एक मुनी आलेत, जैन मुनी त्यांच्याकडे येतात. ते जेवण करतात आणि जेवण करत असताना त्यांच्या गप्पा गोष्टी चालल्यात, त्याच्यामध्ये ते
अहिंसा, शाकाहार वगैरे असं सगळं सांगतायत. तिथे झाडावरती एक गिधाड बसले. हम्म. ते गिधाड हे सगळं ऐकतं. जटायूच आहे तो. तर तो ते सगळं ऐकतो आणि त्याच्यावरती एक खूप परिणाम होतो. हम्म. आणि तो तेव्हा ठरवतो की नाही, आता आपण पण शाकाहारी व्हायचं. हम्म. तर जैन रामायणामधला जटायू शाकाहारी होतो. बरं. म्हणजे ही ती त्यांनी कथा जोडलेली आहे. ही कशासाठी, की त्यांना शिकवायचंय हम्म. की शाकाहार घ्यायला पाहिजे. म्हणून मग अशा कथा येतात. किंवा आता जर का बौद्ध हम्म. जेव्हा आपण कथा पाहतो, तर तेव्हा गौतम बुद्धाकडे एक माणूस येतो आणि तो गौतम बुद्धांना म्हणतो की माझे वडील गेले हम्म. आणि मला त्याचं खूप दुःख होतंय. माझं कशातही लक्ष लागत नाही. हम्म. असं तो आपलं गाऱ्हाणं सांगतो. मग गौतम बुद्ध त्याला म्हणतात की बस इथे, मी तुला एक गोष्ट सांगतो. हम्म. आणि मग म्हणतो की फार पूर्वी एक राजा होऊन गेला. अच्छा. मग दशरथ नावाचा राजा होता, त्याला मुलगा होता वगैरे. मग तो वनात गेला. मग वनात गेल्यावर तिथे भरतानं नंतर येऊन सांगितलं की दशरथाचा मृत्यू झालाय. हम्म. मग ते ऐकल्यावर सीता आणि लक्ष्मण दोघंजण मूर्छा येऊन पडले. हम्म. पण रामानं ते दुःख सहन केलं. बरं. त्यांना काही अशी अतिरेकी अ, प्रकारे त्याचा शोक व्यक्त केला नाही. हम्म. असं. तर मग गौतम बुद्ध त्याला सांगतात की पहा राम कसा होता, हम्म. सम्यक बुद्धीचा आहे. हो. हं. आणि त्यानं कसं दुःख सहन केलं वडील गेल्याचं, तसं तू पण कर. हम्म. आणि मग गौतम बुद्ध म्हणतो की मागच्या ही जातक कथा आहे, हम्म. दशरथ जातक. तर सगळ्या जातक कथा अशा आहेत की हा माझा मागचा कुठला तरी हो, एक जन्म हो, होता बरोबर. आणि मागच्या कुठल्या तरी एका जन्मात मी राम होतो. अच्छा. माझी पत्नी यशोदा जी आहे, ती त्या जन्मामध्ये सीता होती. हा. तर अशा प्रकारे आपल्याला लक्षात येईल की बौद्ध रामकथेमध्ये हम्म. रामाशी जोडून घेतलेलं आहे. किंवा मग जेव्हा शीख संप्रदायामध्ये हम्म. रामाची कथा सांगितली जाते, हे सगळेजण तीच रामकथा आहे, हो. पण ते वेगवेगळ्या दृष्टीनं पाहतात. हम्म. आता अम, शिखांचा जो काळ आहे, शीख गुरूंचा जो काळ आहे, हम्म. तो म्हणजे प्रचंड संघर्षाचा काळ हो. आहे. आणि हा संघर्षाच्या काळामध्ये प्रत्येकाला हातामध्ये शस्त्र घेऊन युद्ध करणं भाग आहे. खरंय. त्यामुळे जेव्हा हनुमान नाटक म्हणून शीख रामायण येतं, तेव्हा त्या हनुमान नाटकामध्ये काय काय येतं हम्म. की हातामध्ये शस्त्र असेल तर कसं युद्ध करायचं, हम्म. वेगवेगळी शस्त्र कशी चालवायची, शस्त्र कशी निर्माण करायची, हातात शस्त्र नसेल तर अच्छा. कसं युद्ध करायचं, हम्म. हे सगळं ट्रेनिंग त्याच्यामध्ये आलेलं आहे. हो. आणि गुरु गोविंद सिंग जे आहेत, त्यांना तर हे हनुमान नाटक इतकं आवडायचं. ते सकाळ संध्याकाळ त्याचे पाठ करायचे. हम्म. आणि त्यांनी एक लहान पोथी करून घेतली होती. ती पोथी त्यांच्या कमरेला बांधलेली असायची. बरं. इतकं त्यांना रामायण आवडायचं. म्हणजे मला असं वाटतं की भारतामध्ये जर आपले राष्ट्रपुरुष कोण आहेत ना, तर सगळे 24 तीर्थंकर आहेत, हो. गौतम बुद्ध आहेत, 10 शीख गुरु आहेत, आपले होऊन गेलेले ऋषीमुनी आहेत. हम्म. किंवा अर्जुन, कृष्ण, पांडव, नाही का, हे सगळे आपले राष्ट्रपुरुष आहेत. बरोबर. आणि आपण ह्या प्रत्येक जण जर का पाहिला, हम्म. तर ह्या प्रत्येकाला राम अत्यंत आवडीचा आहे. हम्म. ह्या प्रत्येकासाठी राम आदर्श आहे. हो. आणि त्याच्यामुळे जर म्हणजे आपल्याला जर का भारतीय लोकांना, नाही का, आपण फिरून फिरून आपले जर का परात्पर गुरु आपण शोधत गेलो, हो. तर ह्यांच्यापैकीच कोणीतरी येत, नाही का. आणि प्रत्येक जण आपल्याला हेच सांगेल की राम हा आपला राष्ट्रपुरुष आहे. हो. तर रामायणासारखाच दुसरा जो एक धर्मग्रंथ आपला मानला जातो की ज्याचा खूप प्रभाव सगळ्या भारतीयांच्या मनावर आहे, तो म्हणजे भगवद्गीता. होय. तर भगवद्गीतेत काय आहे की फक्त तत्वज्ञान सांगितलेलं आहे. पण रामायणामध्ये काय की तत्वज्ञान सांगितलं नाहीये, पण ते गोष्टी रूपात आपल्या समोर येतं. हो. त्यामुळे कदाचित हे जास्त मनाला भिडतं लोकांच्या असं. हो हो, अगदी अगदी बरोबर तुम्ही बोललात बरं का तुषारजी, की रामाचं जे जगणं आहे
ते मूर्तिमंत गीता आहे. हो. मूर्तिमंत गीता. पण ते आपल्याला कळलं नाही. हम्म. म्हणून रामाला पुन्हा जन्म घेऊन कृष्ण रूपात ते तत्वज्ञान काय आहे हे सांगावं. सांगायला लागलं. हो. तर गीतेचं तत्वज्ञान म्हणजे रामाचं आयुष्य. हम्म. आणि की शाक्त रामायणाचा तुम्ही उल्लेख केला, हो. त्यात कशी येते गोष्ट? आता शाक्त रामायणामध्ये सीता ही शक्तीचं रूप आहे. हम्म. आणि त्याच्यामध्ये अ, राम रावणाचा वध करतो, तर तो दशाननाचा वध करतो. हम्म. पण मग शतानन पण आहे आणि सहस्रानन पण आहे. बर. हं? म्हणजे आणखीन शतपट वाईट हम्म. असे रावण आहेत. हो. त्यांच्याशी जेव्हा युद्ध करायची वेळ येते तेव्हा सीता दुर्गेचं रूप घेते आणि त्यांच्याशी युद्ध करते. हम्म. हे शाक्त रामायणात आहे. हम्म. आणि पुन्हा ही जे शाक्त रामायण आहे, आता हे कसं आहे ना, की भगवद्गीतेमध्ये अ, अर्जुनाला हम्म. कृष्णाचं ते विराट रूप हो. दर्शन होतं. तसं शाक्त रामायणामध्ये रामाला सीतेचं दर्शन होतं. बरं. आणि जसं दुर्गा सप्तशतीमध्ये हम्म. शक्तीचं वर्णन केलंय तसं वर्णन रामाच्या तोंडी आहे. बरं. राम सीतेची स्तुती करतो. अच्छा. आणि ती स्तुती कशी आहे, तर ही सीता म्हणजे अ, कशी दुर्गेची शक्ती आहे. हम्म. हं? तर असं वर्णन त्याच्यामध्ये येतं. पुन्हा जर का आपण पाहिला तर हा काळ कुठला आहे, तर इस्लामी शासनाचा काळ आहे. हो. आणि अनेक अत्याचार होत आहेत. हम्म. आणि असे अत्याचार होत असताना गरज काय आहे, तर वीररसाची गरज आहे. हो. त्यामुळे पंजाबमध्ये ह्या काळामध्ये आपल्याला दिसतं की हनुमान नाटक आहे. त्याच काळात बंगालमध्ये शाक्त परंपरेत हे रामायण येतं की जिथे सीता पण पराक्रम करते. हम्म. राम तर करतोच, पण सीता सुद्धा पराक्रम करते. हो. त्याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये रामदास स्वामी पण रामायण सांगतायत. पण रामदास स्वामी 2च कांड सांगतात, सुंदरकांड आणि युद्धकांड. बरं. कारण त्याच्यामध्ये पराक्रम आहे. हम्म. आणि त्या काळाची गरज काय आहे, गरज ती आहे. पराक्रम करायची, युद्ध करायची, संघर्ष करायची. तर हे सगळं आपल्याला असं दिसेल की एकाच वेळेला चाललेलं आहे, भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी हम्म. एकाच वेळेला चाललेलं आहे. आणि त्या काळामध्ये जी गरज आहे हम्म. त्या गरजेनुसार जो बोध द्यायचा आहे तो रामायणातून दिला जातोय. हो. आणि आता रामायणाचा काळ जर पाहिला तर तो 14,000 वर्षापूर्वीचा तर काळ आहे असं आता सगळेजण आपण मानतो. हो. तर मध्यंतरी असा एक प्रवाद आलेला की राम हा काल्पनिक आहे, रामायण हे काल्पनिक आहे. पण आपल्याकडे तो इतिहास आहे असं आपण जेव्हा म्हणतो तर बरेचसे पुरावे पण आपल्याकडे उपलब्ध आहेत की रामाने जो प्रवास केला आहे अयोध्येपासून तर श्रीलंकेपर्यंत, तर वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या खुणा आजही आपल्याला दिसतात. तर त्यामुळे तो एक एक बंध तयार होत असावा का लोकांच्या मनात, की त्या खुणा लोकांनी आजही जपून ठेवलेल्या आहेत, आजही त्या स्मृती त्यांच्या मनात इतक्या हजारो वर्षानंतरही कायम आहेत की हो. राम इथे वास्तव्याला होता किंवा या मार्गावरून राम हो. गेला होता. हो. असंच म्हणजे मला दुसरं एक उदाहरण द्यायला आवडेल, म्हणजे ते लक्षात येईल की किती फरक आहे. की ग्रीक काव्य आहे, हम्म. होमरनं लिहिलेलं, ओडेसी म्हणून, इलियाड आणि ओडेसी. तर ते पण महाकाव्य आहे. हम्म. ते पण कुठे ग्रीसमध्ये घडते. पण तिथे काहीच खुणा नाही आहेत. हम्म. आणि ती सिटी ऑफ ट्रॉय त्यांनी हो. उत्खनन करून शोधली वगैरे आहे. पण त्याच्या पलीकडे काहीच खुणा नाही आहेत. हम्म. कुणाच्याही स्मृतीमध्ये नाही आहे की हा आमचा पॅरिस नावाचा एक राजा होता वगैरे, किंवा आमच्याकडे हेलन नावाची, हम्म. अशा खुणा नाही आहेत. कुणाच्याही ते स्मृतीमध्ये नाही आहे. हो. त्याचे काहीच अवशेष नाही आहेत. हम्म. आता तिथल्या ज्या राजानं प्रवास केला किंवा तिथे जसं ते मोठं युद्ध झालं तसंच रामायणामध्ये घडलेलं आहे. हम्म. की रामानं प्रवास केलेला आहे, एक मोठा प्रवास केलेला आहे, हो. सेतू बांधलेला आहे, युद्ध केलेलं आहे, हम्म. हा असा अचाट पराक्रम केलेला आहे. आणि तो जिथे घडलेला आहे त्या त्या ठिकाणच्या लोकांच्या स्मृतीमध्ये हम्म. रामायण आहे. मग ते लोककलांमध्ये आहे, हम्म. लोकसाहित्यामध्ये आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला दिसेल की उखाणांमध्ये पण राम आणि सीता येतात. हो. किंवा लग्नातली मंगलाष्टकं असतील तर त्याच्यात राम हम्म. आणि सीता येतात.
बन्ना बन्नीची गाणी असतील तर त्याच्यामध्ये राम आणि सीता येतात. वनवासी लोकांमध्ये पण मौखिक परंपरेत रामायण आहे. बरं. त्यांच्या तर स्मृती अशा आहेत की कार्बी लोक जे आहेत ते म्हणतात की आमचे जे पूर्वज होते हम्म. त्यांनी रामाला बाण पुरवले होते, हम्म. रावणाशी युद्ध केलं तेव्हा. ते असं जोडून घेतात. हो. आता इव्हन रामायण जर का आपण पाहिलं तर रामायणातला मुख्य भाग हा सगळा वनात घडतो. हम्म. त्यामुळे अ, वनवासी लोकांचं पण ते फर्स्ट हँड नॉलेज आहे. हो. किंवा रामायण जे घडतं त्याच्यातला विंध्यच्या उत्तरेला घडणारा भाग अगदी 1 किंवा 2 कांड आहेत. हम्म. बाकी सगळं तर दक्षिणेला घडतं. दक्षिणेलाच. त्यामुळे रामायण दक्षिणेचं पण आहे. हो. आणि त्यामुळे रामाच्या ज्या कथा आहेत हम्म. त्या अ, कुणाला लिहून सांगायला लागल्या नाहीत, हम्म. माहितीच होत्या. हा. त्या लोकांमध्ये माहितीच होत्या असं आपण म्हणू शकतो. आणि मग आपल्याला त्याचं प्रतिबिंब दिसतं की वनवासी रामायणं दिसतात किंवा दक्षिणेमध्ये जे संगम साहित्य आहे तमिळमधलं, हम्म. तर त्याच्यामध्ये पण रामायणाचे रेफरन्सेस येतात. किंवा तिथल्या ज्या संतांनी लिहिलेलं काव्य आहे हम्म. त्या संतांच्या काव्यामध्ये पण रामायण येतं. हम्म. महाराष्ट्रामध्ये आपल्याला गाथा सप्तशती हा हो. एक जुना काव्यसंग्रह आहे. हो. त्याच्यामध्ये पण रामायणाचे रेफरन्सेस येतात. म्हणजे हम्म. हे सगळे जे रेफरन्सेस आहेत हे 2000 वर्षापूर्वीच आहेत. हम्म. की 2000 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये आणि तमिळनाडूमध्ये रामायणाचे रेफरन्सेस येतात. हो. तर आपल्याला रामायणाच्या ह्या ज्या आठवणी आहेत त्या आपल्याला मौखिक साहित्यात मिळतात, लोकसाहित्यात मिळतात, लोकगीतांमध्ये मिळतात, अभिजात साहित्यात मिळतात, अभिजात गायनात मिळतात, हो. नृत्य नाटकात मिळतात आणि त्याचबरोबर मंदिरांमध्ये मिळतात. हम्म. की रामाचा जो वनपथगमन हो. हा जो मार्ग पथ आहे. आहे हो. त्याच्यावरती वेगवेगळी मंदिरं आहेत. हम्म. मग आपल्याला जटायूचं मंदिर मिळतं, मग आपल्याला सीता की रसोई मिळते. हो. हं? किंवा एखादं कुंड मिळतं की त्याला रामकुंड म्हणतात. हम्म. तर ह्या रामायणाच्या ज्या आठवणी आहेत ह्या इतक्या प्रकारे आणि इतक्या विविध प्रकारांमध्ये आपल्याला जनमानसात मिळतात. हो. तसं ओडिसीची आठवण सांगणारा कोणी नाही. नाही. असं जगात दुसरं कुठेच नाहीये. ते फक्त भारतात आहे. हम्म. आणि हे असं रामायणाचं जे आहे ते घडलेलं आहे म्हणून आहे. हो. नाहीतर कोण दाखवणार आहे ना, नाहीतर कोण अशी मंदिरं वगैरे बांधणार आहेत. खरं आहे. तर हे घडून गेलं म्हणून आपल्याला त्याचे आर्किओलॉजिकल फुटप्रिंट्स पण मिळतात. की राम ज्या ज्या ठिकाणी गेलाय, अ, अ, उत्तर प्रदेशमध्ये बीबी लाल यांनी काही ठिकाणी उत्खनन केलं होतं. हम्म. की राम जिथे जिथे होता, की ते चित्रकूट असेल, शृंगवेरपूर असेल, अयोध्या असेल, हम्म. तर ह्या ठिकाणी जे उत्खनन केलं तिथे 2nd मिलेनियम BC पर्यंतच्या खुणा मिळालेल्या आहेत. हो. तर त्यावरनं पण आपल्याला असं लक्षात येतं की राम जिथे जिथे गेलाय ती जुनी शहरं आहेत, जुनी नगर आहेत. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीनं रामायणाच्या स्मृती आपल्याकडे शिल्लक आहेत आणि ते केवळ ते घडलेलं असल्यामुळे आपल्याकडे त्या स्मृती आहेत. आणि आपल्या भारतीय लोकांनी त्या खूप श्रद्धेने आणि भक्तीने जपल्या पण आहेत इतक्या होय. वर्षापासून तो वारसा. आणि याच विषयावर तुमचं एक पुस्तक पण येत आहे, एपिक फुटप्रिंट्स ऑफ रामायण. तर त्यात तुम्ही कुठले विषय हाताळलेत? एपिक फुटप्रिंटमध्ये हे रामायणाला एपिक म्हटलं जातं, महाकाव्य म्हटलं जातं. तर हे असं एक रामायणाचं प्रचंड मोठं असं हे पदचिन्ह आहे. हम्म. आणि मग ते वेगवेगळ्या देशांमध्ये आहे. म्हणजे अगदी काही देश जे आता आपण बोललो नाही की जसं मंगोलियामध्ये पण रामायण आहे, तिबेटमध्ये, चीन, जपानमध्ये आहे. तर हे जे रामायणाचं पदचिन्ह आहे ते असं जगभर पसरलेलं असं आहे. तर त्याचा मागोवा या पुस्तकातून घेतलाय की वेगवेगळ्या देशांमधलं, वेगवेगळ्या भाषांमधलं, वेगवेगळ्या धर्मांमधलं, वेगवेगळ्या कलांमधलं की रामायण कसं पसरलेलं आहे आणि वेगवेगळी रामायणं काय शिकवतात, अशा प्रकारचा आढावा या पुस्तकामधून घेतला आहे. आणि आता अगदी शेवटी मला हे विचारायचं आहे की रामायण गेल्या हजारो वर्षांपासून आजपर्यंत टिकून आहे. तर रामायणातून आजच्या तरुण पिढीने काय शिकावं किंवा त्याचा अभ्यास कसा करावा याबद्दल थोडंसं.
रामायणाचा अभ्यास करताना पहिली गोष्ट अशी आहे, की आपल्याला मूळ रामायण काय आहे ते माहिती असायला पाहिजे. हं, रामायण आपल्या कानावर पडलं असलं पाहिजे. म्हणजे आता ही जबाबदारी खरं तर पालकांची आहे, हं. आजी-आजोबांची आहे, की लहान मुलांना रामाची कथा सांगायची, रामायणाची हो. गोष्ट सांगायची. आणि ज्यांनी रामायण ऐकलं आहे, हं, ज्यांनी रामायण वाचलं आहे, ते जेव्हा मोठे झाल्यावर अ, कसं आहे, की दुष्प्रचार करणाऱ्या अनेक शक्ती आहेत हं, आणि ते अत्यंत विकृतपणे हं. रामायणातल्या कथा सांगतील. विकृत कन्क्लुजन्स, निष्कर्ष काढून ते रामायण सांगतील. हो. तर ते कानावर पडल्यावर ते खरं आहे असं नाही वाटलं पाहिजे. हं, म्हणजे मला असं वाटतं, की भारतीय जी शिक्षण पद्धती आहे, ती हं, प्रश्नोत्तरांची आहे. हं. की रामायणसुद्धा प्रश्नानं सुरू होतं. हो. रामायण सुरू होतं, की वाल्मिकी नारदांना प्रश्न करतात. हं. तिथून रामायणाची सुरुवात होते. किंवा रामायणामध्ये सुद्धा प्रश्नोत्तरांचे रूपी संवाद जे आहेत. भगवद्गीता प्रश्नोत्तर रूपामध्ये आहे, महाभारत प्रश्नोत्तरात आहे, उपनिषद आहेत. तर आपल्याकडे प्रश्न विचारणं हं, हे अ, शिकण्याचं साधन मानलेलं आहे. हं, त्यामुळे तुम्हाला रामायण शिकायचं असेल, तर प्रश्न विचारायला पाहिजेत. पण ते हं, प्रश्न कसे विचारायचे? हं. तर श्रद्धा ठेवून विचारायचे. हो. तुमची श्रद्धा पाहिजे वाल्मिकी ऋषींवर. हं, रामायण ग्रंथावर श्रद्धा पाहिजे. आणि त्या श्रद्धेतून जिज्ञासेपोटी हं, किंवा काय म्हणतो आपण क्युरिओसिटी पोटी प्रश्न विचारावेत. हं. अहंकारापोटी जर का प्रश्न विचारणार हो. असाल, तर तिथे चूक होईल. बरोबर. त्यामुळे जिज्ञासेपोटी प्रश्न विचारावेत. स्वतः संशोधन करावं हं, आणि बरोबर प्रश्न विचारायला पाहिजेत. हं, तर हे असं करून रामायणामध्ये खोल शिरून मूळ ग्रंथामध्ये जाऊन हं. रामायण शिकावं. हे प्रत्येक पिढीनं, प्रत्येक तरुणांनी पण केलं पाहिजे असं, हो. की असं म्हणतात बरं का, की कसं आहे आता वेळ नाहीये. हं. पण मला सांगा, आजची तरुण पिढी बिंज वॉचिंग करते. हो. हं? किती एपिसोड्सच्या एपिसोड्स काय सीझनच्या सीझन बघायला तुमच्याकडे वेळ आहे ना. बरोबर. तुम्हाला वेळ नाही असं नाहीये. त्या कुठल्याही वेब सीरीजपेक्षा हं. रामायण तुम्हाला खूप समाधान देणार आहे. रामायण तुम्हाला खूप शिकवणार सुद्धा आहे. हं. आणि अशा प्रकारे बघता येईल अशी कैक रामायणं YouTubeवरती सुद्धा मिळतात. हं. त्यामुळे साधनं आहेत आणि वेळही आहे हो. आणि कारण पण आहे. त्यामुळे प्रत्येकानं जरूर रामायण ऐकावं, पाहावं, वाचावं. असंच असा ग्रंथ आहे. खूप छान. दीपालीताई, तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि इतकं सुंदर मार्गदर्शन रामायणाबद्दल आम्हाला तुमच्याकडून झालं. याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार. धन्यवाद. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. देशकालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.